इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय एका बाजूने कैलास भाऊ निखाडे भैरवनाथ क्रिकेट क्लब स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके स्पोर्ट क्लब पालवानावळे तर त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय गणपत भाऊ काळे प्रतिष्ठान सांगुर्डी या दोन संघादरम्यान क्वार्टर फायनलची मॅच आपण मैदानावरती पाहतोय। सामन्याला होईल सुरुवात गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाज टी फॉर टॅग कॅप्टन कुल तुकाराम सावंत इथे मात्र असेल तयार। समोरना बॅटर शुभम भसे आणि अक्षय भसे हे दोन फलंदाज इथे तयार असतील। पंच कळवतील दीपक सर। सामन्याला होती सुरुवात। पहिलाच बॉल फुल टॉस होता, चेंडू मात्र जाऊन पोहोचेल बॅकवटला। क्षेत्ररक्षकांकडनं चुकीला माफी नाही। चौकार 4 धावा। पाहुणी मौका हा मारला चौका। आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार। चौकार 4 धावा धावफलकावरती। बाईच्या माध्यमातून इथे चौकार आलाय। अकाउंट खाते इथे ओपन केलंय। 4 धावा धावफलकावरती विदाउट लॉस। शेवटचा सामना आपण मैदानावरती पाहतोय। कोण होणार बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल। या वेळेचा चेंडू फटका तर खेळलाय, चेंडू जाऊन पोहोचेल डीप हिट विकेटला। सीमा रेषा पार A1 क्वालिटीचा हा दर्जेदार चौकार। पाहुणी मौका हा मारला चौका। आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार। 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहिलेत। धावफलकाला हे फटके पुढे घेऊन गेलेत। धावफलकावरती धावा 8 धावाच्या मात्र धावफलकावरती 8। एकमेकांची पडली घट्ट गाठ, कोण लावणार कोणाची वाट। आंबेठाण चषकाचा रंगलाय थाट। धावफलकावरती धावा आहेत इथे मात्र 8 धावा धावफलकावरती। यावेळेचा चेंडू इथे मात्र मैदानावरती सुरेख आहे। बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। चांगला चेंडू आपण मैदानावरती पाहिलाय। सुंदर चेंडू आहे। षटक क्रमांक पहिलं देखील मात्र मैदानावरती मार्गस्थ आहे। या बेचा चेंडू तिथे खोलवट टप्प्याचा होता, फटका खेळायचा होता फाईन लेगला। पायांचा भेद घेणारा चेंडू आपण मैदानावरती पाहिलाय। नक्कीच तिथे निर्धाव बॉल असेल। निर्धाव चेंडू देखील मात्र तिथे पंचांनी घोषित केलाय। डॉट बॉल पंचांनी घोषित केलाय। धावफलकावरती धावा 8 धावा। षटक क्रमांक पहिलं इथे मात्र मार्गस्थ आहे। या बेचा चेंडू फटका देखील मात्र घेऊन काढलाय। क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार। A1 क्वालिटीचा हा दर्जेदार चौकार। पाहुणी मौका हा मारला चौका। आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार। चौकार आलाय। चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल। धावफलकावरती धावा आहेत 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती। पुन्हा तुकाराम तयार। बॅटवरती चेंडू तर घेतलाय, फटका खेळलाय, चेंडू जाऊन पोहोचेल लॉंग ऑफला। सीमा रेषा पार येतोय चौकार 4 धावा। पाहुणी मौका हा मारला चौका। आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार। तोडा फोडा आणि राज्य करा या उक्तीचा वापर फलंदाज करतायत। काही जबरदस्त बॅटिंग पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली। 16 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस। षटक क्रमांक देखील पहिलं संपलेलं आहे। षटक क्रमांक 2 करण्यासाठी पुन्हा एकदा अनावया गावाला बिलॉंग करणारा रायझिंग स्टार अर्जुन कोडेकर इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतोय। सन्माननीय अक्षयजी जाधव यांचे या ठिकाणी शुभागमन होते। मनापासून मनपूर्वक स्वागत। पुन्हा एकदा इथे बॅटर असेल तयार अक्षय यांना देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय। अक्षय भसे पुढे सरसाबद फटका देखील मात्र घेऊन काढलाय। दरम्यान कलेक्शन सुरेख तिकडे चुकीचा थ्रो देखील थोडासा आपण पाहतोय। बॅकअप तिकडे तुषार केदारी यांचा चांगला आहे। दरम्यान त्या चेंडूवरती तिथे 1 धाव आली। एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं। धावफलकावरती धावा 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत। 17 धावा धावफलकावरती विदाउट लॉस। षटक क्रमांक इथे दुसरं जे मार्गस्थ आहे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्ग वरती इथे गोलंदाज आपण पाहतोय
अर्जुन कोडेकरला. सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होतीये. पहिलाच बॉल होता तिथे फटका देखील चांगला आला. एकच सिंगल आलीये. 17 धावा धावफलकावरती. त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा होता. फटका तर खेळलाही. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल गॅप मधनं. प्रेक्षक गॅलरीला मानवंदना. A1 क्वालिटीचा आंबेडान चषकाचा चौकार. 4 धावा. मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चौकार मैदानावरती आलाय. चौकाराच्या मदतीने नौफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. 21 धावा ज्या मात्र नौफलकावरती. यावेळीचा चेंडू बॅटवरती घेतलाय. फटका प्रतिम कडक बेधडक. चेंडू जाऊन पोहोचेल कव्हर पॉइंटला. सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा चौकार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. या अगोदरच्या षटकामध्ये देखील 2 बॉलवरती 2 चौकार. तदनंतर शुभम पुन्हा स्ट्राईक वरती आलाय. त्याच्या बाट मध्ये इथे लागोपाठचे पुन्हा 2 पाहिलेत. लागोपाठचे 4 चौकार खेळलेत शुभम यांनी. काही सुंदर बॅटिंग मैदानावरती तो करतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसाबत फटका तर खेळलाय. मिड ऑन झोन मध्ये टी फॉर टॅक. कॅप्टन कुल चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडूला क्रॉस झालाय. तुकाराम चेंडूचं कलेक्शन सुरेख. दरम्यानच्या चेंडू वरती फक्त एकच सिंगल आली. 26 धावा धावफलकावरती आहेत. विदाउट लॉस. क्वार्टर फायनल नंबर 2 ला आपण पाहतोय. कालची क्वार्टर फायनल बाकी आहे. आजचा दुसरा दिवस. उद्या देखील ओपन गवाईचे 8 संघ खेळणार आहेत. 9:30चं रिपोर्टिंग असेल. 9:45 पहिला बॉल या मैदानावरती पडेल. उद्याच्या सर्व संघांनी नोंद घ्या कारण वेळ खूप होतोय. इथे उद्या देखील आपण अधिकचा वेळ घेणार नाही. बरोबर 9:45 ला पहिला चेंडू मैदानावरती पडेल. या बाईचा चेंडू इथे जर आपण पाहिलं तर नक्कीच व्हाईट बॉल देखील असणार आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा येतील तिथे अवांतर. 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक 2 जे मार्गस्थ आहे. समोरनं अर्जुन कुडेकर गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू तिकडे मात्र नक्कीच खराब चेंडू असेल. चेंडू मात्र तिकडे गल्लीमध्ये जाऊन पोहोचला. चेंडूचं कलेक्शन झालं. अवांतर धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा. 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. वादळी खेळी इथे मात्र शुभम आणि अक्षय भसे यांनी केलेली आहे. वादळाचं अस्तित्व एवढं भयानक असतं ना. वादळ येण्याच्या अगोदर झाडाचं पान देखील हलत नाही. परंतु वादळ आल्यानंतर त्या झाडाला पान देखील शिल्लक राहत नाही. एवढं भयानक त्या वादळाचं अस्तित्व असतं. हा चेंडू देखील मात्र तिथे डॉट पाहिलाय. 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती. विदाउट लॉस. षटक क्रमांक इथे मैदानावरती 2 मार्गस्थ आहे. अर्जुन कुडेकरला आपण पाहतोय. या बाईचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेत. चेंडू बॅकवर्टला तिकडे ट्रॅव्हल झाला होता. सूरज केदारी आहेत तिकडे. थ्रो करू शकले नाही. दरम्यान त्या चेंडूवरती फक्त एकच सिंगल आली आणि त्याचबरोबरीनं दुसरं षटक संपलं. धावफलकावरती धावा 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ देखील मात्र मैदानावरती संपलेला आहे. आंबेठाण चषक 2025 उद्या देखील याच मैदानावरती मातब्बर 8 संघांना इथे आपण पाहणार आहोत. ओपन गवाईचे 8 संघ या स्पर्धेमध्ये उद्या सहभागी होतील. सूचना यापूर्वी मी दिलेली आहे. आयोजकांनी देखील सूचना दिलेली आहे. 9:30चं रिपोर्टिंग. 9:45 ला पहिला चेंडू उद्या पडेल. ज्या संघाची पहिली मॅच असेल जो संघ इथे उशिरानं पोहोचेल त्या संघाला नक्कीच उद्या पॅनलाइज केलं जाईल. उद्याच्या संघांनी याची नोंद घ्या कारण वेळेमध्ये आपण सर्व सामने इथे कंप्लीटच करणार आहोत. यावेळेचा चेंडू लोवर फुल टॉस होता. फटका देखील मात्र खेळलाय. सोमा कुडेकर आहेत तिकडे. आजचे बड्डे बॉय आहेत. त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचला होता. कलेक्शन सुरेख. थ्रो थोडासा खराब. त्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने देखील धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती. विदाउट लॉस 30 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. समोरनं गोलंदाज कॅप्टन कुल तुकाराम सावंतला आपण पाहतोय.
या वेळेचा चेंडू फटका खेळलाय, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. चेंडू जातोय सीमा रेषा पार, लॉंग लेग फाईन लेगला येतोय आंबेठाण चषकाचा हा षटकार. 25 यांचा दणदणीत षटकार. काही जबरदस्त फटका देखील मात्र आपण तिथे पाहिलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक वाढलेलं आहे, 36 धावा धावफलकावरती. यावेळीचा चेंडू फटका देखील मात्र घेऊन काढलाय. चेंडू मात्र पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटला. सोमा कुडेकर आहेत, चेंडूचं कलेक्शन केलं चांगल्या पद्धतीने, तोपर्यंत धाबा घेतल्या जात आहेत. उडत्या पाखरांना कधी परतीची तमा नसावी, उरात नवी दिशा नेहमी कायम असावी. अहो घरट्यांचे काय ते रोजच बांधता येतील, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र नेहमीच मनामध्ये असावी. प्रयत्न करावे लागतील जिंकायचं असेल तर. यावेळीचा चेंडू फटका तर खेळलाय कडक बेधडक. चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. आंबेठाण चषकाचा हा ब्रँडेड षटकार. छत्रपती धावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. आज शुभम बसे 44 धावा धावफलकावरती आहेत. छत्री पावसाला कधीच थांबवू शकत नाही, परंतु पावसामध्ये उभं कसं जायचं याचं धाडस नेहमी छत्री देत असते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा कायम देत असतो. 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सायंकाळचं सत्र, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, तमाम प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा आम्ही करतो आंबेठाण चषक 2025 आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा बाटचे काढा घेत बॅकवर्डला ट्रॅव्हल झालाय. प्रतीक जाधव चेंडूच्या पाठीमागे धावतोय, उशीर झाला, चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा हा दर्जेदार चौकार. कोणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. नाही पेटेन नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. काही जबरदस्त फटका इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलकावरती धावा 48 धावाच्या मात्र धावफलकावरती विदाउट लॉस. 3 षटक सुरुवातीची संपली. षटक क्रमांक 4 ला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती फिरकीचा जादूगार, फिरकीचा माहीम हिरा म्हणून ज्याची ओळख खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आहे. तालुक्याचं क्रिकेट देखील ज्या खेळाडूंना गाजवलंय युवा वयामध्ये, विनायक केदारी येत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अनवय पालू गावाला बिलॉंग करतात. युवा वयामध्ये देखील चांगला अनुभव त्याच्या पाठीशी दडलेला आहे. अनुभवाचे बोल त्याचे काय सांगून जातील आज मैदानावरती पाहणं फार गरजेचं आहे. 48 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 देखील संपलंय. 4थ्या षटकाला इथे मात्र मैदानावरती सुरुवात होईल. अक्षय बसे तयार. यावेळेचा चेंडू इथे बाटची कडा, एष्टीरक्षक डाऊन दी बॉल, झेल झालाय, विकेट येते. फलंदाज अक्षय भसे होत आहेत बाद. पहिला धक्का स्वर्गीय गणपत भाऊ काळे प्रतिष्ठान सांगुडी संघाला. संधी साधूनी थेट पठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. म्हणजे एक संघ देहू परिसरातील आहे, एक संघ नक्कीच खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामीण भागातील आहे. 2 मातब्बर संघादरम्यान ही लढत आपण मैदानावरती पाहतोय. प्रेक्षकांची उत्सुकता इथे वाढलेली आहे, परंतु इथे प्रेक्षकांना काही घेणं देणं नाही कोण जिंकेल किंवा कोण पराभूत होईल. फक्त प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतोय. 48 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये विनायक पुन्हा एकदा तयार.
लेफ्ट हँड ओव्हर दी विकेट. कटार चेंडू आपण मैदानावरती पाहिला. स्विंगर चेंडू होता. नक्कीच चेंडू गलीमध्ये जाऊन पोहोचला तुकाराम यांच्याकडे. थ्रो चांगला, परंतु त्या चेंडूवरती धाव येते. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. बाईच्या माध्यमातून आता जी सिंगल आलेली आहे 49 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 14 मार्ग असते. विनायक केदारी यांच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. चला वेळ वाचवा. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे, कारण अजून एका संघाची बॅटिंग बाकी आहे. वेळेला खूप सारं महत्व आहे. वेळेच्या बाबतीत एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगेल. एखादं वर्तमानपत्र असतं. सकाळच्या सत्रामध्ये वर्तमानपत्राची किंमत किती असते? 5 रुपये किंवा 10 रुपये. परंतु तेच वर्तमानपत्र सायंकाळच्या सत्रामध्ये विक्रीला जर काढलं ना, त्याची किंमत किती होते? 7 रुपये प्रति किलो. सकाळच्या सत्रामध्ये एका वर्तमानपत्राची किंमत किती असते? 5 रुपये. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये किलोच्या भावामध्ये वर्तमानपत्र विकलं जातं. वेळेला जपलं पाहिजे. वेळेनुसार तिथे बदल झाला पाहिजे. जगण्यामध्ये देखील वेळ वाचवला पाहिजे. चांगला चेंडू आपण मैदानावरती पाहिला. 49 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक इथे जर आपण पाहिलं तर मैदानावरती जे 4थं मार्ग असतंय. 4 चेंडू टाकलेत विनायक यांनी. एकच धाव फक्त बाईच्या माध्यमातून खर्च केलेली आहे. फटका प्रतिम. पुढे सरसावत फटका खेळलाय. चेंडू हवेत. अर्जुन डाऊन दी बॉल. चुकी झाली. चुकीला माफी नाही. थ्रो देखील तिथे मात्र चुकीचा. दरम्यान तिथे जर आपण पाहिलं तर धावा देखील मात्र घेतल्या जात आहेत, परंतु आता तिथे विकेट आली. किती धावा आहेत पंच आताच्या? आता रन चेक केल्या जातील. म्हणजे शॉर्ट रन आहे की नाही ते मात्र आता इथे चेक केलं जाईल. तिसरे पंच बिझी होत आहेत. तिसरे पंच आपल्याला सांगतील आताच्या किती धावा आहेत. तिसरे पंच बिझी होत आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा इथे लाईव्ह कव्हरेज केली जाते. 4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण करतोय. असंख्य प्रेक्षक देखील या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व तमाम प्रेक्षक राजाचं आम्ही करतो मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. मनोहर काळे देखील मात्र तिकडे धावबाद झालेले आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर निलेश काळे तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तिसरे पंच बिझी आहेत. धावा किती आहेत आत्ताच्या ते मात्र इथे चेक केलं जाईल. पंच लवकरात लवकर कळवा किती धावा असतील. दोन धावा पूर्ण आहेत. म्हणजे तिसरीसाठी जेव्हा घट सोडलं होतं तेव्हा विकेट आली, परंतु ज्या 2 धावा आल्या होत्या त्यामध्ये थोडीशी मिस्टेक होती. म्हणजे धाव शॉट तिथे पूर्ण केली की काय असा संभ्रम पंचांच्या मनामध्ये होता. संभ्रम दूर झालेला आहे. 2 धावा आताच्या 2 धावेने धावफलक वाढले. 51 धावा. या बाईचा चेंडू तिथे मात्र खोलवट टप्प्याचा होता. चांगला बॉल. अप्रतिम षटक राहिलं इथे विनायक केदारी यांचं. फक्त आणि फक्त किती धावा खर्च केल्या या षटकामध्ये? 3 धावा या षटकामध्ये वैयक्तिक खर्च केलाय आणि 1 बाईची. म्हणजे अशा 4 धावा. षटक संपलं 14. 51 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक बॅट या ठिकाणी हरवलेली आहे. ज्या कोणाला सापडली असेल कृपया समालोचन कक्षामध्ये आणून द्या. AA स्पोर्टची बॅट आहे. ती बॅट कुणाला सापडली तर या ठिकाणी आणून द्या. या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट विकास शेठ मांडेकरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्षाचं स्वागत.
अंतिम षटकाला झालेली आहे सुरुवात. त्याचबरोबरीनं पहिला बॉल काही जबरदस्त यॉर्कर लेनचा चेंडू आपण मैदानावरती पाहिला. लेग बाईच्या माध्यमातून तिथे आताची एक धाव जी मात्र बोलून पूर्ण केली जाईल. जर गोलंदाजानं इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर प्रसिद्ध बलिगाडा मल्लक किरण शेठ सावंत यांच्या वतीने 2000 रुपयांचं प्राइज असणार आहे. यावेळीचा चेंडू इथे मात्र मैदानावरती सुरेख होता. संपर्क तिकडे मात्र पाहायला भेटला नाही. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. 52 धावाच्या मात्र धावफलकावरती 2 गाड्यांच्या बदल्यामध्ये षटक क्रमांक इथे मैदानावरती 5वं मार्गस्थ आहे. बॅटर पुन्हा एकदा इथे तयार. त्यावेळेचा चेंडू फटका तर खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय हा तोफेचा गोळा. 6 रन षटकार. छत्रपती हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक वाढला. 58 धावा. शुभम भसे अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. आणि त्याच बरोबरीनं इथे सुंदर फटका. चेंडू जातोय वन बाउन्स लॉंग ऑफला. सीमा रेषा पार. आणि शुभम भसे या स्पर्धेतलं 4थं अर्धशतक कंप्लीट करतोय. वैयक्तिक चेंडू खेळलेत 21 धावा बनवल्यात 51 धावा. वा भाई वा. बल्ला तो ऊपर करना पडेगा. काही सुंदर बॅटिंग शुभम भसेनं इथे केलेली आहे. 62 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. वादळात पत्त्याचं घर कधीच बनत नाही. रडल्यानं बिघडलेलं नशीब कधीच बदलत नाही. जग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्यानं या क्रिकेटच्या मैदानावरती कोणी सिकंदर होत नाही. फटका देखील चांगला आहे. धावबादची संधी आणि तिथे काय फलंदाज शुभम भसे धावबाद होतोय. आणि एक शॉर्ट रन देखील आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. घाई गडबड गडबड गोंधळ इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला. म्हणजे पंच आत्ताची एकही धाव नसणार आहे. बरोबर ना. आत्ताची एकही धाव नसणार आहे. कारण जी पूर्ण केली ती देखील शॉर्ट होती. म्हणजे आत्ताच्या 0 धावा आहेत. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर तिथे आपण पाहिला तर तब्बल 62 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सायंकाळचं सत्र आंबेठाण चषक 2025-26. मित्रांनो ही मॅच क्वार्टर फायनल नंबर 2 जर तुम्हाला आवडली असेल तर या सामन्यासाठी दोन्ही संघांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. काय अप्रतिम सामना इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 62 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे मैदानावरती 5वं मार्गस्थ. 1 बॉल बाकी आहे या इनिंगचा. किती धावा घेतल्या जाणार. सुनील पवार. पवार इज पॉवर. पॉवर दाखवतील काय शेवटच्या बॉलवरती. पाहणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. समोरनं गोलंदाज प्रतीक कुडेकर. 2 ताकदवर संघादरम्यान ही मॅच पाहतोय आपण. क्वार्टर फायनल नंबर 2. सायंकाळचं सत्र कोणता संघ गाजवणार. बक्षीस पात्र कोण होणार. या वेळेचा चेंडू फटका तर खेळलाय. चेंडू हवेत. तुषार केदारी डाऊन दी बॉल. झेल झालाय. सुनील होत आहेत त्या बॉलवरती बाद. आणि त्याच बरोबरीनं इनिंग संपली. बनवल्या गेल्या तब्बल 62 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि विजयासाठी धावा बनवाव्या लागतील. कैलास भाऊ निखाडे, स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके, भैरवनाथ क्रिकेट क्लब अनावळे पाळू संघाला विजयासाठी धावा बनवायच्यात 5 षटकांमध्ये 63 धावा. चला आता विनंती असेल माऊली भाऊ तुमच्या सर्व टीमला घेऊन तुम्ही मैदानावरती हिंदवा क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर दुसऱ्या बाजूने मी विनंती करेल पालू अनावळे संघाला तुकाराम सावंत सर तुमच्या सलामीचे 2 बॅटर तुम्ही त्वरित लगेच खेळपट्टीवरती मैदानावरती पाठवा. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण सामना. काही जबरदस्त आयोजन नियोजन आंबेठाण चषकाचा आपण या मैदानावरती पाहतोय. सुंदर मॅच, जबरदस्त आयोजन. मित्रांनो डोळ्यांची पार न फेडणारा सामना इथे तुम्हा सर्वांना
मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. 62 झालेले आहेत. 63 धाबा विजयासाठी बनवायच्या. चला बॅटिंग टीम आता लगेच त्वरित 2 सलामीच्या बॅटर मैदानावरती पाठवा. चला पटकन, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. 20 मिनिटांच्या अगोदर तिथे मॅच कंप्लीट झाली पाहिजे याची नोंद घ्या. आंबेडकर चषक 2025 श्रीराम स्पोर्ट क्लब समस्त ग्रामस्थ आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमानाने टेनिस बॉल क्रिकेटचा महारण संग्राम इथे मात्र आपण या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती पाहतोय. चेंडू संयोजक चेंडू आतमध्ये द्या. बासष्ट झालेले आहेत. 63 धावा विजयासाठी बनवायच्यात. आंबेडकर चषकाला आपण इथे पाहतोय. 2 सलामीच्या बॅटर मैदानावरती इथे दाखल होत आहेत. एका बाजूनं टी फॉर टॅग तुकाराम सावंत, जुने चेंडू की नवीन चेंडू सांगा ना. नवीन, ओके. जुना चेंडू देखील तुमच्या जवळ ठेवा. संयोजक नवीन बॉल आतमध्ये द्या ना. 2 मिनिटं फक्त. बंटी सर नवीन चेंडू पटकन द्या. दोन मिनिटं फक्त, 2च मिनिटं. चेंडू येतोय, सहकार्य करा. पंच चेंडू आलाय आतमध्ये, चेंडू घ्या. 62 झाल्या, 63 बनवायच्या. 2 सलामीच्या बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. एका बाजूने कॅप्टन तुकाराम सावंत, त्यांच्या जोडीला प्रतीक जाधव. टेकन व्हेरी गुड कॅच. क्षेत्ररक्षक निलेश काळे अप्रतिम सुंदर सेल. एक सुंदर कॅच आपण पाहिलं तर पकडतायत. पहिला धक्का, पहिला बॅटर बाद होतोय प्रतीक जाधवच्या रूपानं. अनवळे पाळू कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन संघाला पहिला धक्का. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. 9 धावा धावपल कोतायत. 1 विकेट आपण पाहिलं तर गमवली. पहिलं षटक सुरू आहे. 5 चेंडू आपण पाहिले तर टाकलेत. माऊली काळे आणि टीमला फार मोठी संधी आहे. संधीचं सोनं करतील का? इथे जर संघ जिंकला तर तो बक्षीस पात्र होईल. कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू हाही संघ जिंकला तर तोही बक्षीस पात्र होईल. कारण का ती टुवाडायची मॅच आहे, नॉकआउटचा सामना आहे. करमरोची मॅच आहे. जिंकणारा संघ थेट आंबेडकर चषक 2025च्या बक्षीस पात्र फेरीत पोहोचणार आहे. कमीत कमी 31,000, एक इलेक्ट्रिक स्कूटी किंवा जास्तीत जास्त 1,00,000 रुपये एक इलेक्ट्रिक स्कूटी जिंकण्याची नामी संधी सांगोडी अनवळे पाळू संघाला. स्लोअर 1 चेंडू होता. बॅक टू बॉलर मिडऑफला क्षेत्ररक्षक नाही. माऊली काळे चुकी करतायत. या चुका नको आहेत. एक एक धाव, एक एक चेंडू आपण पाहिलं तर फार महत्वाचं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धावा, 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 53 धावा. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेट म्हणजे खेळ आहे जातीपातीचा. क्रिकेट म्हणजे खेळ आहे नात्यांचा. क्रिकेटमध्ये मेळ आहे. क्रिकेट सगळं काही शिकून जातं. चला वेळ वाचवा, घाई करा, गोळा होऊ नका. अंपायर सर आपण सूचना करा. सांगोडी संघ आम्ही सुरुवातीला सांगितलंय बॅड लाईटची तक्रार कमिटी स्वीकारणार नाही, त्यामुळे थोडी घाई करा, वेळ वाचवा. प्रत्येक चेंडूवरती आपण एकत्रित येऊ नका, गोळा होऊ नका. दोनही टीम आपल्या तालुक्यातील आहे आणि कोणताही एक संघ जरी जिंकला तरी खेड तालुक्यातील एक संघ तो मात्र बक्षीस पात्र होणार आहे. त्यामुळे दोन्ही टीम खेळाडू वृत्तीनं क्रिकेट खेळा. जिंकणारा संघ बक्षीस पात्र होईल तर पराभूत संघाला आपल्या स्पर्धेचा मात्र निरोप घ्यावा लागेल. समीकरण आपण पाहिले तर बदलते. 24 चेंडू 53,
एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावा. अंपायर सर खेळाडूंना सूचना करत चला प्रत्येक ओव्हर नजदीक, कारण का आता बॅड लाईट होण्याच्या शक्यता भरपूर आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की एकतर 4 ओव्हरची मॅच खेळा. टप्पा पडतोय, चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातात येतो. एक डॉट बॉल आपण पाहतोय, एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. एक गडी बाद 10 धावा. शेवटचे 23 चेंडू आणि 53 धावा त्या मात्र इथे विजयासाठी बनवायच्यात. प्रयत्न करावा लागतील. कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन, स्वर्गीय हिराबाई मारुती काळडोके स्पोर्ट फाउंडेशन, अनवळे पाळू हाही संघ आपण पाहिलं तर सकाळपासून 2 पैकी 2 सामने तो जिंकलाय. टप्पा पडतोय, बॅटच्या आतील काढा घेतोय, मिडल ऑफ द बॅट होत नाही, क्षेत्ररक्षक टीप मध्ये अडवतोय, फेकी करतोय, फेकी सुरेख आहे तोपर्यंत एक सिंगल येते आणि धावसंख्या पुढे जाते. एक गडी बाद 11 धावा. निलेश काळेचे एक षटक, माऊली काळेचे एक षटक, गोलंदाज समीर बसे जो की आपण पाहिलं तर आतापर्यंत या संघातून प्रभावित करताना आपण त्याला पाहिलेलं आहे. अशुभम बसे ज्यानं फलंदाजी गोलंदाजी अतिशय अप्रतिम केलेला आहे. त्यामुळे प्रयत्न इथे आता करावे लागतील. अनावळे पाळू संघाला, तुकाराम सावंत आणि टीमला काही मोठे फटके इथे आता खेळावे लागतील. षटकार चौकार चौकार षटकार, टार्गेट मोठा आहे, 63 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु इतकं देखील मोठं नाही की या मैदानावरती बनवलं जाऊ शकत नाही. हे क्रिकेट आहे. स्लोअर वन चेंडू होता, तुकाराम सावंत पिकअप केलाय, बॅटवरती मिडल केलाय, टिप विकेटच्या टोक्यावरतून सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. चरण षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. चला विनंती आहे पुन्हा एकदा मॅच कडे आपण जातोय. वेळ वाचवा. 17 धावा त्या मात्र धावपल कोणते आहेत. एक गडी बाद षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. आंबेठाणची माती क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर एक पोषक पूरक वातावरण आणि क्रीडानगरी आपण पाहिलं तर सातत्यानं दुमदुमले क्रिकेट या खेळासाठी. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. लोअर फुल टॉस चेंडू होता, फटका खेळलाय, बॉल हवेत, प्रयत्न करेल क्षेत्ररक्षक, एक टप्पा घेत अडवतोय, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पळून पूर्ण केला जात आहे. 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं टीमच्या संख्या एक गडी बाद 19 धावा, तर विजयाचं समीकरण 20 चेंडू 44 धावा. 5:45 वाजायला आलेत. अंधाराचं साम्राज्य आता काही क्षणात त्या मैदानावरती पसरलं जाईल आणि क्वार्टर फायनलची मॅच कोण जिंकेल ते मात्र इथे आपल्याला पाहायचे. सांगुडी की अनावळे पाळू. ओरपी चेंडू होता, प्रयत्न चांगला होता, टाई लगावली, सूर मारला, मातीचा दूर उडालाय आणि चेंडू मात्र चाललाय धावांसाठी चूर चूर करत सीमारेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हरला तुकाराम सावंतच्या बॅटमधून एक अप्रतिम सुंदर चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. समीकरण आपण पाहिलं तर बदलते. 19 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. एखाद 2 मोठे फटके बॅटिंग करणाऱ्या टीमला मॅच मध्ये घेऊन येतील. एखाद 2 डॉट बॉल, एखादी विकेट सांगुडी संघाला सामन्यात घेऊन येईल. हे क्रिकेट आहे, दोन्ही बाजूने पाहावं लागतं. फलंदाजी करणारा संघ, गोलंदाजी करणारा संघ, प्रयत्न दोन्ही संघांचे इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. इथे स्विचिटचा प्रयत्न आपण पाहतो. तुकाराम सावंतच्या बॅटमधून चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. धावा मिता 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चला विनंती आहे थोडी घाई करा मित्रांनो, वेळ फार कमी आहे. त्यामुळे सुरुवातीला टॉस करण्याच्या अगोदर आम्ही सांगत होतो की 5:45 किंवा 5:55 इथे अंधार पडतो. 4 ओव्हरची मॅच खेळा, परंतु दोन्ही कॅप्टन म्हणले आम्ही 5 ओव्हर खेळायला तयार आहे. आयोजकांनी सांगितलं 5 ओव्हरची मॅच होणार आहे. तर ठीक आहे, आता मॅच सुरू आहे, त्यामुळे वेळ वाचवा, थोडं स्पीडअप करा. दोन्ही टीम आपल्या आहे, त्यामुळे एकमेकांना सहकार्य करा. जो चांगला खेळणार आहे तो इथे मात्र जिंकणार आहे. त्यामुळे खिलाडू वृत्तीने खेळा, वेळ वाचवा, ही दोनही टीमला आमची विनंती आहे. 27 धावा धावपल कोणत्या आहेत. एक गडी बाद
2 षटकं देखील आपण पाहिलं तर संपलीत. 18 चेंडू 36 धावांची गरज. समीर भसे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. फिरकीचा जादूगार, सातत्याने चर्चेत असलेला हा गोलंदाज. चला विनंती आहे, घाई करा थोडी टीम सांगोडी. समीर भसेला आपण पाहतो षटक क्रमांक 3 इथे करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होते. 18 चेंडू 36 धावा. पहिला चेंडू होता विनय केदारीच्या बॅट मधून, फटका प्रतिम आणि चेंडू मात्र चाल टीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, एक टप्पा घेत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. 17 चेंडू 32 धावा. मॅच इज ऑन. सामना रोमहर्षक, मॅच रंगतदार, उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल, अनवले पाळू की सांगुर्डी. 17 चेंडू आणि 32 धावा. मॅच मध्ये आपण पाहिलं तर ती रोमहर्षकता, ती रंगतता, ती उत्कंठा सातत्यानं आहे. यॉर्कर चेंडूचा ब्लॉकरला टाकलाय. बॅक टू बॉलर मध्ये अडवतोय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. यॉर्कर चेंडू फार महत्वाचे आहेत. यॉर्कर करणं देखील समीर भसेकडनं अपेक्षित आहे, कारण का दोन्ही संघांना जिंकायचे. धावसंख्या 31, एक गडी बाद. स्लोअर 1 चेंडूचा टीप विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र नकार आहे. 3 चेंडूवरती 5 धावा. 32 धावा धावपलकोती. शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 31 धावा. 15 चेंडू 31. कोण जिंकेल ही मॅच? क्वार्टर फायनलचा सामना, रोमहर्षक रंगतदार मॅच, उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आतुरतेने उत्सुकतेने वाट पाहत आहेत. बक्षीस पात्र फेरीत पोहोचणारा पहिला संघ कोणता ते मात्र प्रेक्षकांना पाहायचे. 15 चेंडू 31 ची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहे. 32 धावा धावपलकोत आहे. आता मी सांगायचं तेच काम करतो अंपायरला की आपण थोडी घाई करा, परंतु अंपायर पण खेळाडूंना तेच सांगतात. त्यामुळे सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं की 4 ओव्हरची मॅच खेळा म्हणजे दोघांना प्रॉब्लेम होणार नाही. बत्तीस धावा धावपलकोत आहेत. 15 चेंडू आणि 31 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. 15 चेंडूत 32 झाल्यात, अजूनही 15 चेंडूत 31 बनवायच्यात. शफल होऊन खेळलाय तुकाराम सावंत आणि इथे चेंडू मात्र पाठवलाय डीप लॉंग लेगला, सीमा रेषा पार, 6 रन, षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 38 धावा धावपलकोत आहेत. शेवटचे 14 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 25 धावा. 14 चेंडू 25. खेळाडू गोळा होऊ नका, खेळाडू गोळा होऊ नका. अंपायर सर आपण सूचना करा. शेवटचे 14 चेंडू आणि 25 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. दुसऱ्या इनिंग दुसऱ्या डावात आपण पाहिलं तर कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू संघाचे प्रयत्न सुरू आहेत. एक डॉट बॉल स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न होता. पावलांचा वापर करतोय तुकाराम आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल. धावसंख्या 38. 13 चेंडू विजयासाठी 25 धावा. 13 चेंडू 25. स्लोअर 1 चेंडू होता, सफल झालाय, प्रयत्न करतोय आणि प्रयत्नांना यश मिळतंय. चेंडू मात्र चाल, सीमा रेषा पार, धावा मिळताय 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. शेवटचे 12 चेंडू 21 धावांची गरज. 3 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद 42. 12 चेंडू आणि 21 धावा इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्यात. शेवटची 2 षटकं इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. हे षटक फार महत्वाचं राहील, कारण का समीरच्या षटकात भरपूर धावा इथे आपण पाहिलं तर मैदानात आलेल्या आहेत. 12 चेंडू 21. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 42. 21 रन 12 बॉल. 12 चेंडू 21 धावा. प्रति षटकामागे 10.50 ची गरज आहे. 12 चेंडू 21. अनावळे पाळू आणि सांगुर्डी या 2 संघात
हा शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न दोन्ही संघांचे सुरू आहे. स्लोअर वन चेंडू होता, कमी गतीने आपण पाहिले ते टाकलाय, वेग कमी केलाय, गती परिवर्तन करून टाकला चेंडू. नो बॉल, नो बॉल, नो बॉल. पंच इथे कळतायत. 9+2 अतिरिक्त 3 धावा आणि धावसंख्या आपण पाहिले तर पुढे जाते. स्कोर कार्ड होती धावपलक होती. इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. 9+2 अतिरिक्त 3 धावा. टीमची संख्या 45. 12 चेंडू 18 धावांची गरज आणि पुढील चेंडू असेल फ्री बॉल. लेग साइडला स्टंपच्या पाठीमागे 3 खेळाडू होते, कारण का बॅटर डावकुऱ्यातीचा आहे आणि त्यामुळे पंचांनी इथे नो बॉल तो मात्र घोषित केलाय. फ्री बॉल. 45 धावा धावपलक होती. 12 चेंडू 18. फटका खेळलाय. फ्री चेंडूवरती लॉंग ऑन सीमा रेषा पार. चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार विनायक केदारीच्या बॅटमधून. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपलक होते, आकडे बदलत आहेत. पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. विकेट किपर चेंडू खाली चेल टिपतो आणि विकेट येते. फलंदाजी ते आपण पाहिले तर बाद होते. विनायक केदारी बॅक टू दी पगलन. अक्षय बसेने टिपला चेल. विकेट क्रमांक आपण पाहिले तर पाळू संघ मात्र गमावतोय दुसरी विकेट. दुसरा बॅटर आउट. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. आहे शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 12 धावा. प्रयत्न करावा लागतील. उम्र थका नहीं सकती, टोकरे गिरा नहीं सकते. अगर जीतने की तो परिस्थिती अभी हारा नहीं सकती. परिस्थिती कठीण आहे. दोन्ही संघांच्या बाजूने आपण पाहिलं तर सामना असून आहे. तुकाराम सावंत या मॅच मध्ये देखील एक जबरदस्त बॅटिंग करतोय. आजचा दिवस त्यानं गाजवलाय आणि शेवटच्या मॅच मध्ये संघाला विजयावरती शिक्कामोर्तब करून देईल का ते मात्र इथे आपल्याला पाहायचे. शॉर्ट पिच चेंडू होता, फटका खेळायचा होता. आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉल, खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धावे ते 52 धावा धावपलक होते आहेत. बाबू कुडेकर आता बॅटिंग साठी आलेत. 10 चेंडू विजयासाठी 11 धावा. 2 गडी बाद 52. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्यात 11 धावा. कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन पाळू अनावळे हा संघ आपण पाहिलं तर आज सकाळपासून एक जबरदस्त फाईट सातत्याने करतोय आणि प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी इथे लढाई लढलेली आहे आणि ही लढाई सुरू आहे. फटका खेळलाय. मिडल ऑफ द बॅट, टिप मिड विकेट, सीमा रेषा पार. चेंडू मात्र जाईल ऑन साइडला, टिप मिड विकेटला. 6 रन, षटकार. छत्रपती पाहायला मिळतोय. संगत जर चांगले असेल ना तर तुमचं चांगलं होतं आणि ते इथे पाहायला मिळते. तुकाराम सावंत त्याच्या सोबतीला आहे, साथीला आहे. तो सेट बॅटर आहे आणि त्यानं बाबूला सांगितलेत की तू मोठे फटके खेळ, एका बाजूला मी विकेटवरती थांबवून आहे. बाबू कुडेकरनं षटकार ठोकलाय आणि सामन्याचं समीकरण बदलवलंय. 9 चेंडू 5 धावा. विजयासाठी 9 चेंडू 5. फुल टॉस चेंडू होता. बॅक टू दी बॉलर अडवलाय. फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सुरेख आहे. तोपर्यंत एक सिंगल येते आणि विजयाचं समीकरण आपण पाहतोय. 8 चेंडू 4 धावा. शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय स्वर्गीय गणपत भाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगुर्डी. या 2 संघात रंगले दिवस क्रमांक 2 ची क्वार्टर फायनल. फटका खेळलाय आणि सामना संपवलाय. MS धोनी स्टाईलने सामना जिंकलाय. आंबेठाण चषक 2025च्या बक्षीस पात्र फेरी दाखल होणारा पहिला संघ कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन, स्वर्गीय हिराबाई मारुती काळडोके स्पोर्ट फाउंडेशन, अनवळे पाळू विन द मॅच.
मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. सलग 2 मॅन ऑफ द मॅचचे किताब आपण आता देणार आहोत. मागील मॅचचा देखील एक मॅन ऑफ द मॅच आहे, याही मॅचचा एक मॅन ऑफ द मॅच आहे आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द डे हा किताब देखील आपण देतोय आणि पराभूत संघाचा सन्मान तो देखील आपण या ठिकाणी संपन्न करतोय. स्वर्गीय गणपत भाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगुर्डी या संघाच्या कॅप्टनचा सन्मान आपण करतोय. मी माऊली भाऊ काळ्यांना विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, त्या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो आंबेटा नगरीचे माजी उपसरपंच आदरणीय शहाजी शेठ आरडे, पसैदान एंटरप्राइजेसचे सर्व वैभव शेठ तवणे या मान्यवरांना विनंती करेल आपण या आपल्या शुभास्ते आपण हे 2 मॅन ऑफ द मॅचचे किताब त्याचबरोबर आपण या स्पर्धेतील पराभूत संघाला आपण एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय. 2 मॅन ऑफ द मॅचचे किताब देताना एक प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देणार आहोत.